9 महिन्यांनी बाळ जन्माला आलं की तुम्ही जे पैसे भरलात ना ते तुम्हाला डबल होऊन मिळणार. एकदा का पैसे डबल झाले की यांना माझा अभिमान वाटेल. मग मला सतत यांचं बोलणं नाही ऐकावं लागणार. मॅडम, हो मॅडम, अहो कुठे हरवलात? पैशात. काय? नाही म्हणजे हे पैसे मिळाल्यावर आणखी काहीतरी स्कीम आहे ना? आहे ना. तुम्ही जर पुन्हा पैसे भरलात ना तर बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला ते मिळतील. काही ऐकू येतंय का? थांबवा ना गप्प रहा. ऐकू दे मला. काय? काय करताय? एक मिनिट हा, मी जरा आलेच. काय करताय तुम्ही? हे बघ चुकून झालं. माझं आवडायचं काम नाहीये. तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून आहात की काय? काही काय पल्लू का की तुम्ही हो ना. ते आम्ही पाणी घेऊन आलो होतो. पाणी घेऊन आलेला. पाहुणे आलेत ना. कुठे आहे पाणी? कुठे आहे पाणी? पाणी कुठे आहे? अर्चना पाणी दे. हो रत्नाचा द्या पाणी द्या. पल्लू का पाणी अदिती, माझे हात धुळीने माखले. मी नंतर खातो, तू ठेवून द्या आतमध्ये. अरे एवढे मेहनतीने बनवलंय बघ तरी मी काय आणलंय. काय? अरे वा, धपाटे. आठवतंय का काही? असं कसं विसरेन? माझ्या होणाऱ्या बायकोनी माझ्यासाठी पहिल्यांदा काहीतरी बनवलं होतं. बरं अदिती, चल भरव लवकर, मला राहवत नाही. भरव. हो. वा, तुम्हाला वरती बोलवलंय. काय झालं? बाळा काका लई चिडले. काय? चला लवकर. द्या, मी ठेवतो. तुम्ही पण माझ्याशी न बोलता तू स्कीम मध्ये कसे पैसे गुंतवलेत? बघा, मी तुम्हाला आधीच विचारलं होतं. हो, पण तेव्हा मी तुला नाही म्हटलं होतं. हो, पण मला माझ्या होणाऱ्या बाळाचा विचार करायलाच हवा ना. किती दिवस हे असं गुळपोळीतच राहणार आहोत? म्हणजे तुला म्हणायचं काय? हेच की चांगली शाळा, चांगलं ट्युशन, चांगले मित्रमंडळी नको मिळाला का आपल्या बाळाला? आपलं बाळ हायफाय सुशिक्षित सोसायटीमध्ये वाढायला हवं. म्हणजे तुला म्हणायचं काय, या घरातली माणसं डाऊन मार्केट आहेत की अशिक्षित आहेत? तुम्हाला ना काय समजायचंय ते समजा. मी कुणालाही काहीही बोललेली नाहीये. काय वाईट आहे गुळपोळीमध्ये की पैसे कमी पडतात आपल्याला? हो, मग तुझे हे आवाजचे सवा खर्च बंद कर. बाळकाका, बाळकाका ऐक ना, जरा शांत हो ना. जाऊ दे ना. काय शांत हो सिद्धू, चुकीचं बोलतोय का मी? हो, पण ही वेळ नाही आता बोलायची. आपण नंतर बोलू ना शांतपणे. बरं झालं ना बाळाला बोलवलं ते. हो, सतत त्या सिरियल बघून बघून असे विचार झाले तिचे. पल्लू काकी चला, तुम्ही खोलीत चला. आपण तुमचं म्हणणं बाळा काकांना नीट समजावून सांगू. पण आता खोलीत चला. तू सोड ग. ह्या घरात ना कुणाला स्वतःच्या मनासारखं करायची मुभा नाहीये. वाव, कसलं मस्त भांडण आहे. मिलिंदला कळलं की तोही खुश होईल. पण खरं तर त्यांनी बघायला हवं होतं लाईव्ह टेलिकास्ट. म्हणूनच मी त्या पिक्चरच्या दुनियेत रमते. तिथली माणसं तरी स्वतःच्या मनासारखं वागू शकतात. हे बघा, तुम्ही निघू शकता. आम्हाला काही पैसे गुंतवायचे नाहीये, कळलं? तर तुमचा राग थंड झाला की एकदा मॅडम कडून ती स्कीम ऐकून घ्या ना. नाही म्हणजे आवडेल तुम्हाला. प्रेग्नन्सीचं तेज अगदी चेहऱ्यावर दिसायला लागलंय हो आता. पण खरंच पल्लू काकी खूप छान दिसताय. पण गळा थोडासा मोकळा वाटतो. काहीतरी झालं ना? हो ना पल्लू,
तू तर काय नेहमीच नटण्या मुरडण्यात आमच्यापेक्षा वेगळी ठरतेस. नाही रत्नाक्का, आम्ही सगळ्या पण तितक्याच छान दिसतो. अगं हो, पण तुम्ही सगळेजणींना मी दिलेल्या पैठण्या नसल्यावरच छान दिसता. पण पल्लू गळ्यात काहीतरी घाल ना, असं मोकळा नको ठेवूस गळा. नाही नको, एवढंच ठीक आहे, सोबर वाटतंय. हो पण पल्लू काकी हा हार घाला ना तुम्ही, खूप छान दिसेल तुमच्यावर. नाही नको. अहो ट्राय तर करा, खूप छान दिसेल खरंच. अगं नाही तर हा घे ना. नको म्हटलं ना, मला नको आहे तुमची भीक. पल्लू अगं काय बोलतेस तू हे? काय बोलते पल्लू? ती प्रेमाने देत होती ना? हो, मला माहितीये ना तुमचं प्रेम. तुम्ही सगळ्या कमावता ना, स्वतःच्या पायावर उभ्या आहात, तेव्हा स्वतःच्या पैशातून कसे दागिने घेता हेच सांगायला आलात ना तुम्ही. अगं पल्लू, अगं काय बोलतेस तू हे? इथे कोणाच्याही मनात असं काही नाहीये, मला माहितीये ना. पण तुम्ही नका हा काळजी करू. आता मी पण कसे पैसे कमवून दाखवते ना, ते बघाच. तू काय करतेस इथे? माझ्यावर पाळत ठेवूनस का? पल्लू काकी हे काय करताय तुम्ही? काय आमचे पैसे आहेत, तिजोरीतून घेत होते. हो पण असं चोरासारखं लपून का घेऊन जाताय? मी का चोरासारखी वागू? माझ्या यांचे कमाईचे पैसे आहेत, हे माझ्या हक्काचे आहेत. मला हवे होते, मी घेतले. आणि तू कोण आहेस ग मला जाब विचारणारी? हे बघ, माझा पाठलाग करणं बंद कर आदिती. हॅलो 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 हॅलो. ते नेटवर्कचा खूप इश्यू आहे ना इकडे. आपल्याला यायला उशीर झाला. पल्लू काकीने पैसे दिले वाटतं. चला 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 चला, नमाताई युवराज दादाला एकमेकांना अंगठा घालतायत. चला लवकर. पल्लू ताई, बाळा काका शोधतात तुम्हाला. चला लवकर. सिद्धोदा, आदिताई चला चला. पल्लू अदिती, पल्लू काकीने खूप घाई केली बहुतेक. बाळा काका आणि घरातल्या सगळ्यांना कळलं तर? आता काय करायचं? अदिती, मला तर काहीच कळत नाही. नाही म्हणजे पल्लू काकीने खूप विश्वासाने याला पैसे दिलेत बहुतेक. एकदा का हा माणूस हातचा गेला ना, तर आपल्या हातात काहीच राहणार नाही सेठ. बरोबर आहे तुझं. काहीतरी करायला हवं. सेठ बोल ना काहीतरी. चल. काय काय करायचंय सांगतो. ओ थांबा 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 जरा थांबा. काय झालं? जरा माहिती हवी होती. माहिती कसली? अच्छा, तुम्हाला पण पैसे गुंतवायचे का? नाही नाही नाही, आम्हाला नाही. ऍक्च्युली आमची पल्लवी देशमुख ज्यांनी आता तुमच्याकडे एका स्कीम मध्ये पैसे गुंतवलेत ना, ती स्कीम कोणती आहे जरा बघायचं होतं. जरा प्लीज दाखवता का? अहो नाही ना, नाही दाखवू शकत. अहो माहिती गुप्त ठेवायची असा नियम आहे ना आमचा. अहो आम्ही घरचेच आहोत त्यांच्या. हो, आणि घरातल्यांपासून काय गुप्त ठेवायचं? अहो नाही ना, नाही दाखवता येणार. अहो नियमच आहे तसा. नीट सांगून कळत नाही का? हे बघ, हे बरं तर हे बघ, नीट विचारतोय, नीट सांगायचं. याचं गुळपोळीच्या बाहेर जाऊ देणार नाही, सांगून ठेवते. अहो सर, तुम्ही तर रागवलात. मी दाखवतो ना, दाखवतो. घरच्यांना दाखवू शकतो मी माहिती. बघा ना.
नमा आणि युवराजच्या लग्नाचे पेढे. नाही अगं आज साखरपुडा झाला. लग्नानंतर आपण धुमधडाक्यात करू काय बापू. अरे हो मग. सॉरी मी विसरले. अगं नाने, अगं साखरपुडा झाला ही पण आनंदाचीच गोष्ट आहे की नाही? अरे हो. वाट पेढे दे. बापू. अगं नानी पहिले ह्यांना पेढे दे. हो. अहो सगळ्यांचंच तोंड गोड करा. फायनली एंगेजमेंट झाली. आता आपण लवकरच लग्नाच्या तयारीला लागू. हो पण त्याआधी आजचा दिवस तर साजरा करू. घ्या तोंड गोड करा. अरे सिद्धू अदिती कुठे आहेत? ते दोघं बाहेर आहेत. मी बोलवलं त्यांना पण नाही आले ते. मी जाऊन बोलवलं आणतो ना. आलोच मी. सिद्धू अदिती. बाळा काका अदिती याला लपवायला हवं. आणि हे पेपर सुद्धा. आला आला आला. अरे काय करतायत. अरे कोणाशी बोलताय तुम्ही. कोण आहे हा. ते ओळखीचे आहेत माझ्या. अच्छा म्हणजे तुझा नवीन मित्र का. हो हो. अरे मग त्याला घरी बोलवायचं ना. ऍक्च्युली काय आहे त्यांना उशीर होतोय. हो ना अदिती. हो. निघायचंय त्यांना. निघा तुम्ही. हा निघा निघा निघा. हा निघा निघा चला. पेपर या विषयावर आपण नंतर बोलू. निघा आता. नाही पेपर घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून. नाही नाही काही नाही. खरं सांग मला काही लपवताय का. बघू बघू बघू. अरे बघू. काय रे बाळा. अरे तू आदिती आणि सिद्धूला बघायला गेला होता ना. कुठे आहे ती दोघं. पल्लो पल्लो पल्लो. बाळा काका काय झालं. पल्लो कुठे आहे. त्या आत किचन मध्ये. पल्लो पल्लो बाहेर या. पल्लो. अरे बाळा हळू बोल. काय झालं. कळेल ते सगळ्यांना. पल्लू बाहेर ये. आले आले. काय झालंय कशात. तुम्ही भिजलायत का एवढे. काय झालं. सोडा मला. अहो सोडा. अहो सोडा मला. बाळा अरे काय झालं सांगशील का. हे आता पल्लूलाच विचारा. सिद्धू काय हे. बोल काय हे. तुम्ही दोघांनी भडकवलं ना यांना. अदिती म्हणून माझ्या मागे मागे करत असतेस ना. माझ्यावर लक्ष ठेवून होतीस. तुम्हा दोघांना काय गरज होती रे आमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडायची. तू यंदा नको बोलूस. मला सांग हे काय आहे. हे बघा मी तुम्हाला सगळं सांगणारच होते पण
पण त्याआधी या दोघांनी तुमचे कान भरले. तुम्हा दोघांना सवयच झाले ना प्रत्येकाच्या भांडणात पडायची. नको तिथे नाक खुपसायची आणि मग दाखवायचं की आम्हीच सगळी भांडणं मिटवतो. तू यांना बोलतेस अरे यांच्यामुळे तर वाचली तू. मी तुला हे पेपर का दाखवतोय हे जरा डोळ्यात तेल घालून बघ. यातल्या टर्म्स यातल्या कंडिशन नीट वाच. ठीक आहे वाच. आणि याचा अर्थ काय होतो हे आम्हा सगळ्यांना मोठ्याने वाचून दाखव. वाच. पल्लू तू या घरची सून आहेस. खबरदार ही बॅग घेऊन तू या घराचा उंबरठा ओलांडलास तर याद राख. बरं नाही जाणार. पल्लू अशीच हसत राहा म्हणजे होणारं बाळ सुद्धा असंच हसत खेळत राहील. मी काय म्हणते आता झालं ना सगळं नीट. मग आपण आता अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम उरकून घेऊया. हा नाणे अंगठ्या घालून झाल्यात पेढे पण वाटून झालेत. सॉरी विसरले मी. पण परत एकदा करता येईल का अंगठ्या घालायचा कार्यक्रम? का ते काय झालं या पल्लूच्या गडबडीमुळे सिद्धू आधी तिला नीट बघता आलं नाही ना. मग परत करूया. नानी काकी राहू द्या आम्ही व्हिडिओ मध्ये बघू. हो आणि आता अंगठी घालायचा कार्यक्रम झालाच आहे ना. पण एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. आपला फॅमिली फोटो. चला काढ सिद्धू एक फॅमिली फोटो काढ. आज किती दिवसांनी आपल्या देशमुख कुटुंबियांचा असा एक हसरा फोटो निघणार आहे पुन्हा. हो चला मग काढायचा. किती दिवसाने आपण सगळे असे एकत्र चहा पितोय नाही का. आणि खरंच पावसाळ्याचं सुद्धा छान वातावरण. हो ना बापू. काल इतक्या विजा चमकत होत्या मला वाटलं एखाद विजा आपल्या घरावरच पडत. अरे काय अरे आधीच घरात आपल्या किती विजा चमकल्या त्या का कमी झाल्या का. गप्प चहा पी. अरे सहज रे. अरे ही गंमत. अरे ताशावाले इकडे कुठं आले. ए बाबा हो अरे लग्नाला वेळ आहे अजून. हे रस्ते चुकून आले असतील ते. कोण हवंय तुम्हाला. हे देशमुखांचं घर आहे. हो माहिती आहे देशमुखाच्या घरातूनच तर फोन आला. अच्छा सिद्धू तू बोलवलं त्यांना. नाही मी नाही. हे सगळं घेऊन आलेत म्हणजे गावात बोंबाबोंब करायची सवय एकालाच आहे. बापू अक्का तूच असणार. बरोबर आहे. हाच बॉम्बा मारी तू. ना मी काही बोलवलं नाही त्यांना. मी बोलवलंय. तुम्ही हो आपण का. अरे सोहळा आहे. सोहळा कसला. अरे हे या तुमच्या नावांच्या पाट्या आता माझ्या नावाच्या खाली लागतील. तात्या अहो याची काय गरज आहे. हो ना तात्या. अहो काय गरज आहे पाट्यांची. तुमच्या नावाची पाटी आहे ना तीच असू द्या. हो तात्या आता पुन्हा कशाला हे सगळं. अरे हे घर सगळ्यांचं आहे. तुम्ही आता जबाबदार झालेले आहात आणि तुमची ही एक ओळख आहे ना. सगळं मान्य आहे हो पण आमची ओळख आहे ना तुमची मुलं तुमची नातवंड ही महत्वाची आहे. हे बा आता मी काही ऐकणार नाहीये तुमचं. आणि आप्पा तू माझं ऐकणार नाहीस. हे असं तुम्ही कात्रीत पकडता तात्या. घ्या आपापल्या नावाच्या पाट्या लावा. बाई तू पुन्हा धगधगणार आहे आणि या सगळ्या जणी तुझ्या अवतीभोवती असणार आहे.
आपली चूल एक झाली आहे आता, अशीच अखंड एक राहील. चला आता पानं घ्या. डॅड काय अरे, मी निघतोय. पण असं अचानक का निघतोयस? तो बेटा अचानक एक महत्वाचं काम आलं, सो आय नीड टू गो. हो पण लग्नापर्यंत तरी थांब ना. अगं पण मिलिंद काय? ओ व्याही, अहो नमाचं लग्न होऊन जाऊ देत, नंतर मी तुम्हाला नाही अडवणार. नाही तात्या, नको. मी नाही हे बघा, आता नाही म्हणू नका. नाही, हे बघ महत्वाचं काम. डॅड हे बघा, छोट्या दुमण्यानी तुमचा आणि मॉमचा फोटो किती छान लावला इथं. छान आहे ना? अहो व्याही बघा, अहो या लहान गेला देखील कळालं की तुम्ही या घरचेच आहात म्हणून. अहो व्याही, अहो मुलीच्या घरी किती राहायचं वगैरे या विचारांचे आम्ही नाही आहोत. हो, सुनबाई तुमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही इथे कायमचे राहिलात ना तरी आमची काही हरकत नाही आहे. अहो नका एवढा विचार करू. अरे सखा, यार त्यांची बॅग घे आतमध्ये. चला या. शेटकणीसारखी दिसते मी. दिसायचं काय त्यात? कितीही प्रयत्न केले ना तरी हे देशमुख काही एकमेकांपासून दूर जात नाही. आणि मी इथून जायचं म्हणतोय तर मलाही जाऊ देत नाही. दुमण्या किती छान चित्र काढली आहेस. जा पण मी आले. हा डॅड, तुला मुंबईला काम होतं तरी सुद्धा तात्यांच्या आग्रहाचा मान ठेवून थांबलास तू. थँक्यू. ठीक आहे, चल आता जेवायला चल. हो चल, मी वाटते तुला. ये. ते सगळं किती छान होतंय ना. दिलेलं वचन पूर्ण झालं. म्हटलं कुटुंब किती एकत्र राहिलं तरी वाटल्या या कधी ना कधी तर होणारच ना. आणि त्या तर झाल्या, पण वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर तुम्ही सगळे एकत्र याल. हो, हे सगळं झालं आमच्या सिद्धू आणखीन सुनबाईमुळे. त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. अभिनंदन ना सिद्धू. अरे सुनबाई कुठे आहे? ती नमाला तयार करते. अच्छा अच्छा, बरं. तात्यासाहेब, चला आधी आपण आपलं काम उरकून घेऊयात, कारण चांगल्या कामाला उशीर नको व्हायला. शुभस्य शीघ्रम. किती गोड दिसताय दोघही. खूप मस्त होणार आहे तुमचं प्री वेडिंग आणि खूप छान येतील फोटोज. म्हणजे काय येणारच, फक्त ना मी सांगते ना तशा पोजेस द्या. तुम्हाला ती सिरियल माहितीये, तेरा मेरा वेडिंग माहितीये? हा, त्यात काय प्री वेडिंग शूट केलं हिरो हिरोईननी. आपण तुमचं पण ना तसंच करूया. मी सांगते ना तुम्हाला. चालेल. नमा बरोबर बसतोय ना ड्रेस? खरं तर ना मी ड्रेस शिवायला घेतला आणि विसरून गेले कोणासाठी शिवते ते. हो, नशीब कटिंग करून ठेवलं होतं म्हणून मेजरमेंट चुकलं नाही. काय ना, आणि तुम्ही पण ना. आवडला तुला? अगं थँक्यू. काय नमा. अदिती, अदिती,
जाऊबाई बसा आधी, बसा. वाणी अदिती अदिती, अगं काय होतंय? तुला बरं वाटत नाहीये का? नाही काही नाही, ते एकदम उठलं ना तर गरगरल्यासारखं झालं. बरं एक पाणी घे. अदिती तू पण ना. काही झालं नाहीये मला सेठ, मी एकदम बरी आहे. चला चला लवकर, प्री वेडिंग साठी आजचाच दिवस आहे ना, नंतर घरातले ओरडतील. उद्यापासून विधी सुरू करायचे. ते सगळं ठीक आहे, पण तुला जर बरं वाटत नसेल तर प्लीज आराम कर. हो जाऊबाई, तुम्ही आराम करा, आम्ही आहोत ना सगळे. हा हो जाऊबाई, काय बोलताय तुम्ही? आता कोणालाच आराम करायला वेळ नाहीये. चला लवकर, यांचं प्री वेडिंग उरकून घेऊया आपण. चला चला, काही नाही झालंय मला. चला चला. काहीच नाही झालंय खरंच, एकदम ठणठणीत आहे बघ. चल. खरं खरं सांग, तुला बरं वाटतंय ना? एकदम ठणठणीत आहे मी. चल. आता मला तुमच्या चौघाच्या सह्या लागतील, म्हणजे यापुढे पुन्हा सगळी प्रॉपर्टी तात्यांच्या नावावर होईल. या पल्लूला ना काय गरज होती उन्हातून हे प्री वेडिंग शूट करायला जायची? अहो ताई, ती पोच सांगत होती. अगं पण अशा अवस्थेत धावपळ करू नये हे कळत नाही का तिला? ते काही नाही, आता आले आले आधी लिंबू पाणी करून देते तिला. हो, पाहिलं का? कोणी म्हणेल का पल्लू आणि नानी काही दिवसांपूर्वी कथा कथा भांडत होते ते? पण आता एकत्र मिळून भांडू. कोणाशी? माझ्याशी नाही हो रत्नाका, आता आपल्यामध्ये जो भांडण लावेल ना त्याच्याशी आपण मिळून भांडू. काय गप्पा चालल्यात? आता या कडक लक्ष्मीशीच भांडू आधी. तुम्ही सगळ्या इथे आहात, तिथे बाहेर बघा काय चाललंय. काय चाललंय? मानलं पाहिजे ना देशमुखांना. नाही म्हणजे सगळं घर प्रॉपर्टी थेट बयोच्या नावावर करायचं म्हणजे ग्रेट. काय 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 सांगताय? काय सगळं बयोबाईंच्या नावावर करतायत? हो सगळंच, म्हणजे प्रोसिजर सुरू आहेत बाहेर. उद्या परवा सगळं होऊनच जाईल बहुतेक. अहो चांगलीच गोष्ट आहे ना मग. योग्य निर्णय घेतलाय. त्यांना काहीच वाटत नाहीये. अहो बयोबाईंनी तर प्रेमाने जपलंय हे घर. त्यांच्या नावावर होत असेल तर चांगलंच आहे की. हो पण प्रत्येकाच्या नावावर होतं ते बरं होतं ना. आज नाही तर उद्या ते तुमच्या नावावर करावंच लागेल. हे बघा, कुणाच्या नावावर काही असू दे, आम्ही सगळ्या जणी मिळून एकत्र आहोत हे महत्वाचं. काहीच परिणाम होत नाही आता यांच्यावर. ती पल्लू पण काही कामाची नाही राहिलेली. महालक्ष्मी निघा इथून. ओ वीणबाई, कुठे चाललात? या इकडे या. ओ या. हे बघा, जरा गॅसवर लक्ष ठेवा आणि 2 शिट्ट्या झाल्या की मग गॅस घालवा. ये पटकन. ए ऐका ऐका, तात्या आणि बयोआजींचे पेशंट आता संपत चालले, ते कधी आत येतील. हो हो, हे होतच आलंय. अहो पण आता चिकटपट्टी संपली. अरे देवा, म्हणजे आता सरप्राईज फुटणार. आपण सांगण्या अगोदरच तात्यानी बयोला आपलं सरप्राईज काढणार. हेच काम पटत नाही मला तुमचं. नाना काका, असं काहीही होणार नाहीये, तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका. हे घ्या अर्चना, ठीक आहे दुसरी. हा थांब मी देते काढून. सुहास, ती रिबीन जरा नीट ओढ. हो मी पकडू कमी? नाही नाही, ते कात्री द्या बरं मला. कात्री? अरे तुझ्याकडेच होती ना कात्री. अरे काय रे तू पण. काय सुहास, कातर घेऊन काय करणार आहे? ती फीत बघा निसटली पार. अरे काय सुहास, हे ना सगळा गोंधळच घालून ठेवते. सिद्धू भाऊजी, तुम्ही बघा ना एकदा. बस दे रिबीन दे. बघती तात्या,
कळेल तुम्हाला. आधी तुम्ही ही कात्री घ्या आणि दोघांनी ते रिबन तर कापा. बर घे. बयोबाई, आता घ्या ही चावी आणि उघडा ती तिजोरी. अरे प्रत्येकाची नावं लिहिली होती त्याच्यावर, ती कुठे गेली? होते, पण आता सगळे एकत्र राहणार तात्या. हो तात्या, आजपासून असंच सगळे एकत्र असणार आहेत. अरे एकत्र असणार आहे, पण कोणाचं काय आहे कसं कळणार आहे? बयो, अगं आता सगळंच तुझ्या नावावर केलंय ना यांनी, मग आता सगळं एकच आहे. काय सगळं माझ्या नावावर? बयो, काय तुझ्या या सुनांचा ना इतर वेळी राग येतो मला, पण आता तुझ्या लेकांचा आणि सुनांचा अभिमान वाटतोय मला. अगं एकाने आक्षेप घेतला नाही बरं का. बयाजी, आज तुमची चूल खऱ्या अर्थाने एक झाली. आता आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. ओरडतेस काय? 2 जीवांची आहेस ना तू? अगं मारताय काय देशमुखांच्या सुनेला? 2 जीवांची आहे ना ती. शिस्त नाहीये तुम्हाला देशमुखांना, ओरिजिनल देशमुखांसारखी, म्हणून ओरडावं लागतं. आदिती, हे बघ, असं नाही करायचं. मग कसं करायचं? अहो म्हणजे तुम्ही आता ही सगळी कामं नाही करायची. तुम्हाला डब्बा हवा असेल ना तर मला सांगा, मी काढून देत जाईल. माझं झालंय सगळं. हा, पण असं का? मी सांगते म्हणून. काय चाललंय? मला चक्कर काय आली? तुम्ही मला असं का वागवताय? मला करू दे काम. हे बघ अदिती, आता असं नाही करायचं, कारण नाने काय? मला बोलू तर द्या तुम्ही. 1 मिनिट, तुम्ही बोला नानी काकी. हा अगं, आता कारण बाळा भाऊजींनी सांगितलंय ना, तब्येत सांभाळायची. हा म्हणून चला आता रूम मध्ये चला आणि आराम करा. अहो पण नाही, पण बिन काय नाही. तू एक काम कर, खोलीत जा, बसून नवऱ्याला बॅग भरायची मदत करायची ना, ती कर. नाने, नाही म्हणजे तू आता खरंच सांभाळून घेतलंस की विसरलीस बाळाबद्दल? काय विसरायचं होतं आणि काय लक्षात ठेवायचं होतं? पण कपाळ माझं. तुमचं कपाळ मी का लक्षात ठेवू? पण देवा, हिचं तर पार गोंधळ आहे. काय विसरायचं, काय लक्षात ठेवायचं, काहीच कळत नाही. खरंय हो, खरंय. खरंय. ते पीठ मळून घे. हो. अहो ऐका ना, आपण सांगूया का जाऊबाईंना? काय? अहो आपण सांगूया का जाऊबाईंना? हो, पण अहो तुम्हाला तर माहितीये ना, जाऊबाई कामाच्या बाबतीत कोणालाच ऐकणार नाही. त्यांना आपलं सतत काही ना काहीतरी करायचं असतं, एकतर ऑफिसचं काम नाही तर घरचं काम. मग ही खरंय. तेच तर, मला ना खात्री आहे त्या पटकन काहीतरी जड उचलतील, नाही तर उगाच खाली वागतील. मला खूप काळजी वाटते हो. बरोबर बोलते सर तू. सांगायला तर पाहिजेच ना, उगाच का लपून ठेवा. चल जाऊया, सांगूया. अहो ऐका ना, जाऊबाईंशी तर मी बोलेन, पण सिद्धू भाऊजींशी? मी आहे ना, मी बोलतो. चल. नक्की सांगाल? हो मग, मान्य आहे तो माझा दादा आहे, पण या बाबतीत मी त्याला सिनियर. आले मोठे सिनियर. चला. अरे काय ही बाई मुवमेंटच घेत नाही काही. अदिती, तुझी बॅग शोधतेस ना, ती वर नाहीये. नक्की? मग हे काय आहे? अरे तुला कशी काय मिळाली? अगं मी वर बघितली त्या नव्हती ही बॅग. आता जे बायकोच्या नजरेला दिसेल ते नवऱ्याच्या नजरेला दिसेलच असं नाही ना. हो का? नाही, बायकोच्या नजरेला अजून काय काय दिसतं? जाऊबाई,
अहो बघितलं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं हे अजिबात शांत बसणार नाही. हो ग. जाऊबाई नाही या, तुम्ही आता अजिबात असं काही नाही करायचं. अगं अर्चना, तू आता हे जे काही करतेस ना त्याने ती पडेल आणि काहीतरी सिरियस होईल. दादा हसतोस काय तू? अरे हसू नको तर काय करू, हे काय बघ ना. अरे खरंच सिरियस मॅटर या, हसू नकोस तू. म्हणजे काय बोलतोयस तू? जाऊबाई तुम्ही सावकाश उतरा आधी. हो ठीक आहे. हळू हळू. हा बसा तुम्ही, बसा बसा तुम्ही. बसा बसा. दादा तू बाहेर चल बरं, मला तुझ्याशी बोलायचंय काहीतरी. अरे पण का? बाहेर तर चल ना तू, मला बोलायचंय. तू कसं बोलणार मी त्याशी?